सगळ्यांक नमस्कार. तर आज आम्ही हांगा घुमटमुगी जमल्या. आम्ही आमचो पहिलो ऑल गोवा कल्चरल इव्हेंट जेचे नाव जावन आसा एल्गार, तेजो ब्रोशर रिलीज करपाक आम्ही हांगा जमलेले आसा. तर हांव सगळ्यात पयलीं आमचे जे प्रेस येयल्या ते म्हणजे इन गोवा, प्रुडंट मिडिया, प्रायम टीव्ही, गोवा न्यूज हब, म्हापसा रिपोर्टर आणि गोमंतक टीव्ही हांकां सगळ्यांक हांव येवकार दिता. तर ब्रोशर रिलीज करच्या पयलीं हांव घुमटमुगी बद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन दिवपाक सोदता. घुमटमुगी हो क्लब आमचो 2020 फॉर्म जाल्लो. तर हे आमचे 5वें वर्स चालू आहा. फुडल्या 6व्या वर्साक आमी आमचो हो जो एल्गार आहा तो आमी ऑर्गनायज करता. तर हो आमचो कल्चरल इव्हेंट करतलेच, पण तेच्या पयलीं आमी इंटर कॉलेज, इंटर स्कूल आणि इंटर हायर सेकंडरी घुमटांतली कॉम्पिटिशन सुद्धा ऑर्गनायज करता राजीव गांधी कला मंदिर फोंड्या हांगा. थंय सुद्धा एवरी टायम आमकां भरपूर प्रतिसाद मेळटा, भरपूर लोकांचो आमकां आदार आसता. तशेंच ऑर्गनायज करून सुद्धा आमी दुसरे जे लोक कॉम्पिटिशन ऑर्गनायज करता तांकां सुद्धा आमी हेल्प करता तेंच्या ऑर्गनायझेशनाक. तांकां कितें डिझायनींग जाय, तांकां डॉक्युमेंट जाय सगळे. प्लस अख्खे गोंयभर कोणाचे आल्बम येता, कोणाची कॉम्पिटिशन येता, तेंचे पब्लिसिटी पार्टनर सुद्धा आमी घुमटमुगी आसता. तर होच जोश घेवन फुडें सरून आमी एक ऑल गोवा कल्चरल इव्हेंट जेचें नांव जावन आसा एल्गार ऑर्गनायज करपाक आमी फुडें सरला. तो जानेवारीचे 24 आणि 25 तारखेक देवा बोडगेश्वराच्या पांया कडेन जातलो. तर ह्या इव्हेंटान 19 डिफरंट इव्हेंट आसा. तेतून डान्स आसा, सिंगींग आसा, अनप्लग आसा, क्रिकेट आसा, टग ऑफ वॉर, वेगवेगळे आहा. तर ह्याच टायमार आमी आतां आमचो ब्रोशर जो आहा तो आमी रिलीज करूया. तर आमचो ब्रोशर हांगा रिवील जाल्लो आसा. तर ह्या ब्रोशरान आमी गो थ्रू करता थोडे इव्हेंट्स आहा ते. तर पयलो जो इव्हेंट आसा तो नमन जातलो, एंट्री परेड. सो तेतून सगळे हो सदांच सगळ्यात पयलो इव्हेंट जाता. सगळे ग्रुप आपापली जे प्रोसेशन आसा ते परेड म्हणून परेडीच्या हितून सादर करतले. मागीर फुडलो इव्हेंट आमचो आहा तो वाद्य कल्लोळ प्लग्ड इव्हेंट, जेतून वोकलिस्ट आसतले, इन्स्ट्रुमेंटल आसतले. मागीर श्री आणि सुश्री हो मुस्तायकी जावन आसा, जेका आमी मिस्टर एंड मिसीस म्हणटा. तसोच फुडलो इव्हेंट जावन आसा दशावतार. हो नाटकूच आहा, पण ह्या दशावतार नाटकाक हो एक आमचो फ्लॅगशीप कसो इव्हेंट आहा. तर हेका आमी आमचो एक ट्विस्ट दिला. ते मागीर जेन्ना सॉफ्ट कॉपी ब्रोशर आउट जातलो तेन्ना तुमकां सगळ्यांक कळटले. मागीर फुडलो फोक नृत्य, गोंयचे पारंपारीक लोकनाच सगळ्यांक सादर करचे पडटले. तशेंच फुडलो सगळ्यात मेन इव्हेंट जो आमच्या इव्हेंटाची पब्लिसिटी करतलो तो म्हणजे रील इव्हेंट. मागीर नेक्स्ट कॉम्पिटिशन आहा ते सुद्धा आमचे एक फ्लॅगशीप आहा. अख्खे गोंयभर ती कॉम्पिटिशनां जाता, पण हो एक मिनी व्हर्जन भौमासूर वत म्हणजेच मिनी नरकासूर कॉम्पिटिशन आसतलें. तशेंच घुमट चित्रकला जे म्हणजे घुमट पेंटिंग कॉम्पिटिशन, किचीक हे आमचे फोटोग्राफी इव्हेंटाचें नांव जावन आसा. तशेंच घाला बोवाळ हो असो इव्हेंट आहा जेका माटो गाजोवपी म्हणटा. आपलो परफॉर्मन्स जावन त्या परफॉर्मन्साक खंयचो ग्रूप सगळ्यात चड सपोर्ट करता तेका हे इनाम फावो जाता. तशेंच फुडें वयतना दिवली नेसय दिवली सजय हो एक आमचो फ्लॅगशीप इव्हेंट जावन आसा. आमी दिवलेची सायज दिल्ली आहा. पार्टिसिपंटांनी आपली दिवल्यो घेवन दिवल्यो न्हेसून ते आपली कला दाखोवची पडटली. तर नेक्स्ट आमचो रंग तरंग फ्लॅग पेंटिंग कॉम्पिटिशन, रंगावली रांगोळी कॉम्पिटिशन. मागीर स्पोर्ट्सान वयतना टग ऑफ वॉर आसा आणि क्रिकेट आसा. मागीर बीट बॉक्सिंग हे एक आमचे फ्लॅगशीप कॉम्पिटिशन जावन आसा. तर तुमकां सगळ्यांक खबर आसतलें बीट बॉक्सिंग आसता ते सदांच एज अ साथी कलाकार काय आसा, अनप्लगाक काय खंय. सो ह्या इव्हेंटा थ्रू आमचे गोंयचे आनी खंयचे बीट बॉक्सर आहा तांकां एक स्टेज दिवपाक लागून आमी बीट बॉक्सिंग कॉम्पिटिशन ऑर्गनायज केला. तर हे बीट बॉक्सिंग 2 फेरयेन जातले. पयली फेरी इच पार्टिसिपंटाक 1 मिनिट दितले, ताका फ्री स्टायल परफॉर्म करची पडटली. आणि मागीर तेतूंतले 4 जाण फायनलीक वयतले आणि फायनलीक 4 जाणां मदीं एक युद्ध जातले. सो तेतून आमकां टॉप 3 कोण विनर आहा ते मेळटले. फुडें वयतना फुडलो इव्हेंट जावन आसा पथनाट्य, जाका आमी सगळे जाणांक खबर आसा स्ट्रीट प्ले म्हणटा.
मागीर नेक्स्ट इव्हेंट जावन आसा प्रश्न विभाग। आता सगळे कडेन आयदर क्विज जाता नाजाल्यार आयदर डिबेट जाता। आमी 3 गजाली कॉलेब केल्या, तेकाच आमी नांव दिला प्रश्न विवाद। ह्यो प्रश्न विवाद जो आहा तो 3 राउंडांनी जातलो। फर्स्ट राउंड रिटन, सेकंड राउंड क्विज आणि थर्ड राउंड डिबेट आसतलो। मागीर नेक्स्ट इव्हेंट जावन आसा डान्स। तेच्या फुडलो सांगपाचें म्हटल्यार एक आमी ग्रेस मार्क्स कशे दवरल्या, म्हणजे एडिशनल मार्क्स ग्रुपाक कशे मेळूंक शकता। एक म्हणजे जो आमी तुमकां एक्सप्लेन केलो घाला बोवाळ माटव गाजल्यार तुमकां मार्क्स मेळटले। सेकंड गजाल, तुम्ही कॉम्पिटिशना दीस बेगीन आमी टायम दिले ते टायमा पयलीं येत जाल्यार तुमकां अर्ली बर्ड पॉयंट्स मेळटले। आणि फुडली इम्पॉर्टंट गजाल म्हणजे तुम्ही सगळो ब्रोशर पळयतून तुमकां वेगवेगळ्यो क्वेरी आसतल्यो, तर त्यो क्वेरी तुमच्यो रिजॉल्व करपाक आमी 14 डिसेंबराक म्हापशा वर्कशॉप दवरला। तर जे टीमी पार्टिसिपेट जातल्यो ते सगळे टीमींनी त्या वर्कशॉपाक येवपाक जाय आणि ज्यो टीमी त्या वर्कशॉपाक पावता त्या टीमीक 10 बोनस मार्क्स मेळटले, जे फायनल रिजल्टान एड जातले। आणि ह्या आमचो एल्गार जो पयलो एडिशन आहा तेजे पयले प्रायज जावन आसा 50,000 आणि एक सुंदरशी रोलिंग ट्रॉफी आसतली। तुम्ही सगळ्यांनी आमचो जो घुमट महासंगम जाता तेजी ट्रॉफी तुम्ही पयली आसतली। तुमकां आमी तेज्याकून बरी ट्रॉफी तुमकां पळोवपाक मेळटली एल्गाराक। सेकंड प्रायज 30,000, थर्ड प्रायज 20,000, फोर्थ प्रायज 15,000 आणि फिफ्थ प्रायज 10,000 अशी आमची मेन 5 प्रायजां आसा। प्लस सगळ्या इव्हेंटांक इंडिव्हिज्युअल 3 प्रायजां सुद्दां आसतली। तर फुडली आनी एक इम्पॉर्टंट गजाल सांगपाची म्हणल्यार हो जो आमचो इव्हेंट आहा एल्गार, तेका आमची ह्या वर्साची थीम जावन आसा दशावतार। तर आमी 10 टीमी घेतले आणि जेन्ना 14 तारखेक आमचो वर्कशॉप आसा त्या वर्कशॉपाक आमी चिट्टी काडटले 10 अवतारां मदीं। विष्णूचे जे 10 अवतार आहा त्या 10 अवतारां मदीं आमी चिट्टी काडटले आणि जो अवतार खंयच्या ग्रुपाक पडटा त्या अवताराचेर थोडी कॉम्पिटिशनां आसा। फॉर एक्झाम्पल दशावतार, मागीर घुमट चित्रकला, अशेंच आनीक 2-3 कॉम्पिटिशनां आहा ती आमकां त्या अवताराचेर तांकां सादर करची पडटली। आणि अशे तरेन आमी आयज एल्गार 1.0चो ब्रोशर हांगा रिवील केल्लो आहा। तर खंयचे कॉम्पिटिशन जर आमी इव्हेंट ऑर्गनायज करतात जाल्यार सगळ्यांत मेन आसता तो आमचें प्रोडक्शन, फायनान्शियल सपोर्ट आणि वेन्यू। तर आमकां सगळो आमचो जो टायटल स्पॉन्सर आमकां मेळ्ळा तो म्हणजेच आमोणकर डेकोरेटर। आणि आमकां जे असोसिएशन आहा आणि आमचो वेन्यू आहा तो आमकां देव बोडकेश्वर संस्थान तेंच्यांनी आमकां प्रोवायड केला। तर हांव होच वेळ घेवन आमची देव बोडकेश्वर संस्थान कमिटी आहा तेंच्या मनाक हाजतल्यान आभार मानता। तशेंच आमोणकर डेकोरेटर सुद्दां तेंचे सुद्दां मनाक हाजतल्यान आभार मानता। तर हो जो ब्रोशर आहा आमचो तो मिक्स आसा, थोडे कोंकणीन आहा गजाली आणि थोडे इंग्लिशीन आहा। आतां कोंकणीन म्हणटकूच आमकां थोड्यो गजाली हेल्प जाय पडटा। तर तेच आमकां हो ब्रोशर सेट करपाक किंवा इव्हेंटान कोणी हेल्प केला तांकां सुद्दां आमी होच अवसर घेवन तेंचे आमी उपकार भेटोया। तर सगळ्यात पयलीं म्हणजे आमचे लाडके मास्तर आणि सर्वश्रेष्ठ घुमटमोगी श्री सुरेश पिंके सर यांचे हांव मनाक हाजतल्यान आभार मानता। फुडें वयताना आमकां ही प्रेस कॉन्फरन्स घेवपाक ज्या मनशान आमकां लास्ट टायमार एक फोनार आमकां येयले तो म्हणजेच अक्षय साळगांवकर, ह्या देवस्थानाचो प्रेसिडेंट, तेंचे उपकार मानता हांव। आणि फुडें वयताना आमचो ब्रोशर सेट जाल्लो आणि एक अशें व्यक्तित्व आसलें जे आमकां खंयच्या टायमार फोन मारून आमकां सदांच कितें आसा क्वेरी जाल्यार रिजॉल्व करता, ते म्हणजेच चिन्मयी सावंत, वैभव कवळेकर, प्रज्योत वेल्लेकर आणि शबरी शेठ यांचे सुद्दां मनाक हाजतल्यान आभार मानता हांव। आणि अखेरेक तुम्ही जे प्रेस हांगा सगळे हाजीर आहा, परत तुमची सगळ्यांची नांवां घेता। इन गोवा, प्रुडंट मिडिया, प्रायम टीव्ही, गोवा न्यूज हब, गोमंतक रिपोर्टर आणि म्हापसा रिपोर्टर यांचे सुद्दां हांव सगळ्यांचे मनाक हाजतल्यान आभार मानता। हा, आणि अखेरेक तरुण भारत सुद्दां येयले हांगा, तेंचे सुद्दां मनाक हाजतल्यान आभार मानता। एकत्र येऊन सगळं प्रोग्राम आसा 2 दिवसांनी करपाचे कारण कितें एक जो फंड कितें येता तो कसो रेज करता आनी ताका फायदो कसो कितें फंड म्हणजे आता आमी सगळ्यात पयलीं म्हणजे इव्हेंट्स पयलीं काडलेले आमी। तर इव्हेंट्स आमचे सगळे पळोवंक गेल्यार 18 इव्हेंट आसा। एक घाला बोवाळ माटो गाजोवया तो एक ग्रेस मार्क्स, सो 18 इव्हेंट काडले आमी। 18 इव्हेंट काडटकूनी आमी आमचो सारको शेड्यूल पयलीं चॅक केलो। सो आमचो जो शेड्यूल आहा तो 2 दिसांचो बसता आणि बाकीचे सगळे जे इव्हेंट जातात ते गोंयभर ते 2 दिसांचेच आसतात। सो सगळ्यांक सफिशियंट टायम मेळोंक जाय, सगळे मेळोंक जाय म्हणून आमी हो इव्हेंट 2 दिसांचो केल्लो आहा। आणि तशेंच सांगल्या प्रमाणे
आमकां ह्यो जो आतां इव्हेंट करता तो इव्हेंट आमकां फायनान्शियल सपोर्ट सुद्दां आसता. सो हो फायनान्शियल सपोर्ट आमकां खूब जाणांचो आसता. सो फॉर एक्झाम्पल आमकां प्रोडक्शन जाय, मागीर ट्रॉफी जाय पडटा, मागीर कॅश प्रायजीस सुद्दां आसा ते जाय पडटा. अशे खुबशे तरेचे इव्हेंट आसा, ताका लागून फायनान्शियल सपोर्ट आमकां गरजेचोच आसता. तर आमी गव्हर्मेंटा कडेन सुद्दां आमी गेल्या फायनान्शियल सपोर्टाक लागून, तेंच्यांनी सुद्दां आमकां भरपूर सपोर्ट केल्लो आसा. आतांच न्हू फ्रॉम स्टार्ट टील डेट आमकां भरपूर सपोर्ट आहा.